प्रॉब्लेम सेट 4B फर्स्ट क्वेश्चन, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर फॉलोइंग क्वेश्चन. काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्यासाठी करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे करेक्ट ऑप्शन कोणतं असणार आहे ते आपल्याला चूज करायचं आहे. सो फर्स्ट, इफ द फेस व्हॅल्यू ऑफ अ शेअर इज ₹100 अँड मार्केट व्हॅल्यू इज ₹75, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट. शेअरसाठी फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹100. फेस व्हॅल्यू आपण डिनोट करतो FV, दॅट फेस व्हॅल्यू इज ₹100. देन मार्केट व्हॅल्यू इज ₹75, देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट. तर हे जे स्टेटमेंट दिलं आहे त्याच्यामधली करेक्ट स्टेटमेंट कोणती ते आपल्याला फाइंड करायचं आहे. स्टेटमेंटचं तुम्ही बघितलं, शेअर इज ॲट प्रीमियम, शेअर इज ॲट डिस्काउंट अशा टर्म्स दिलेला आहे. म्हणजे काय आपल्याला चेक करायचं आहे की शेअर प्रीमियमला आहे का डिस्काउंटला आहे. सगळ्यात आधी फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय हे आपण थेअरीमध्ये कव्हर केलेलं आहे. फेस व्हॅल्यू म्हणजे फिक्स व्हॅल्यू असते. शेअर सर्टिफिकेटवर जी प्रिंटेड व्हॅल्यू असते दॅट इज फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू कधी चेंज होत नाही. मार्केट व्हॅल्यू म्हणजे ज्या व्हॅल्यूला एखादा शेअर सेल केला जातो किंवा परचेस केला जातो त्याला आपण बोलतो मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू नेहमी फ्लक्च्युएट होत असते. त्यानंतर आपण फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यूमधलं कंपॅरिझन बघितलेलं. कंपॅरिझन म्हणजे आपण 3 केसेस बघितलेला. फेस व्हॅल्यू ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू लेस दॅन मार्केट व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू इज इक्वल टू मार्केट व्हॅल्यू. ठीक आहे. ज्यावेळेस आपण असं बोलू की मार्केट व्हॅल्यू पेक्षा फेस व्हॅल्यू जास्त आहे, ठीक आहे, फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू, ह्या केसमध्ये काय होणार आहे, याचा अर्थ काय, मार्केट व्हॅल्यू सध्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे. सध्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे म्हणजे काय, शेअर इज ॲट डिस्काउंट. ओके, यामध्ये आपण काय कन्क्लुजन करतो, शेअर इज ॲट डिस्काउंट. त्यानंतर जर मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे म्हणजे सध्याची व्हॅल्यू प्रिंटेड व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, म्हणजेच काय की शेअर कंपनी चांगला परफॉर्म करते, शेअरची प्राईस वाढलेली आहे थोडक्यात, तर ह्या केसमध्ये आपण बोलतो शेअर इज ॲट प्रीमियम. आणि ज्यावेळेस या दोन्ही व्हॅल्यू सारख्या असतात त्यावेळेस आपण बोलतो शेअर इज ॲट पार. हे सगळं आपण थेरीमध्ये डिस्कस केलेलं. आता ह्या केसमध्ये जर तुम्ही बघितलं, फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू 75 आहे, फेस व्हॅल्यू आहे 100, मार्केट व्हॅल्यू कमी झालेली आहे. मार्केट व्हॅल्यू कमी झालेली आहे म्हणजे आपण असं लिहू शकतो, फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू. शेअरची सध्याची प्राईस कमी झालेली आहे, शेअरची सध्याची प्राईस कमी झालेली आहे म्हणजेच काय, शेअर इज ॲट डिस्काउंट. FV ग्रेटर दॅन MV, शेअर इज ॲट डिस्काउंट. त्यानंतर आपल्याला तो अमाऊंट सुद्धा फाइंड करावा लागणार, किती डिस्काउंट आहे, तर हे फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू याचा जो डिफरन्स असणार आहे दॅट विल बी द अमाऊंट. सो 100 - 75 दॅट इज ₹25. त्यामुळे आन्सर असणार ऑप्शन बी, द शेअर इज ॲट डिस्काउंट ऑफ ₹25. ठीक आहे. आता सेकंड क्वेश्चन, what is the amount of dividend received per share of face value of ₹10 and dividend declared is 50%. आपल्याला डिव्हिडंड डिसाईड करायचं, अमाऊंट ऑफ डिव्हिडंड कॅल्क्युलेट करायचं आहे पर शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹10, त्या शेअरची फेस व्हॅल्यू ₹10 आणि डिव्हिडंड डिक्लेअर केलेला आहे 50%. व्हॉट इज डिव्हिडंड, डिव्हिडंड म्हणजे काय, कंपनी ज्यावेळेस चांगला परफॉर्म करते, कंपनीचा जो प्रॉफिट होतो या प्रॉफिटचा काही अमाऊंट आपले जे शेअर होल्डर्स असतात त्याच्यामध्ये कंपनी डिस्ट्रीब्यूट करते, तर ती जी अमाऊंट आपल्याला मिळते त्याला बोलतो आपण डिव्हिडंड. डिव्हिडंड ही कशावरती कॅल्क्युलेट केली जाते, डिव्हिडंड ही नेहमी फिक्स व्हॅल्यूवरती म्हणजेच काय, फेस व्हॅल्यूवरती कॅल्क्युलेट केली जाते. तर ह्या केसमध्ये जो शेअर दिलेला आहे त्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे ₹10 आणि डिव्हिडंड दिलेला आहे 50%. 50% ऑफ फेस व्हॅल्यू, करेक्ट, डिव्हिडंड कॅल्क्युलेट होतं फेस व्हॅल्यूवरती. 50% ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ शेअर, सो 50% म्हणजे 50/100, फेस व्हॅल्यू आहे ₹10, त्यामुळे किती असणार आहे, सो दॅट इज इक्वल टू ₹5. त्यामुळे डिव्हिडंड किती मिळतो ह्या केसमध्ये, ऑप्शन बी, दॅट इज ₹5. सिम्पल. नेक्स्ट, द NAV ऑफ युनिट इन म्युच्युअल फंड स्कीम इज ₹10.65. NAV म्हणजे काय, नेट ॲसेट व्हॅल्यू. म्युच्युअल फंडमध्ये NAV आहे ₹10.65. ठीक आहे, नेट ॲसेट व्हॅल्यू. देन फाइंड अमाऊंट रिक्वायर्ड टू बाय 500 सच युनिट्स. आणि असे जर 500 युनिट्स बाय करायचे असेल तर किती अमाऊंट लागणार आहे, एका युनिटसाठी एवढी प्राईस आहे, 500 युनिट्ससाठी किती अमाऊंट असणार आहे, सो दॅट विल बी इक्वल टू 500 मल्टिप्लाइड बाय 10.65. समजलं ना, प्रॉडक्ट काय घेतो, NAV दिलेले, नेट ॲसेट व्हॅल्यू एका युनिटची दिले 10.65. तर आपल्याला विचारले कसे 500 युनिट्स घ्यायचे असतील तर मग किती अमाऊंट द्यावं लागेल, किती अमाऊंट द्यावे लागणार, 500 मल्टिप्लाइड बाय एका युनिटचा NAV, सो 500 × 10.65, सो दॅट इज इक्वल टू 10.65 मल्टिप्लाइड बाय 5, 53.25 multiplied by 100. 10.65 5 into 100, so that is equal to 5325 rupees. 5325 rupees 5325, option A. Okay. Next question, question number 4. Question is, the rate of GST on brokerage is what? आपल्याला माहिती आहे ब्रोकरेजवरती स्टँडर्ड रेट असतो, ब्रोकरेजवरती रेट ऑफ GST नेहमी असतो 18%. त्यामुळे फोर्थसाठी आन्सर आहे ऑप्शन सी, दॅट इज 18%. ओके.
ब्रोकरेजवरती GST नेहमी 18% असतो. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 5. टू फाइंड कॉस्ट ऑफ वन शेअर ॲट अ टाइम ऑफ बाईंग द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज अँड GST इज टू बी डॅश 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 द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. आपल्याला विचारलं आहे कॉस्ट ऑफ वन शेअर ॲट द टाइम ऑफ बाईंग, म्हणजे आपण ज्यावेळेस शेअर बाय करतोय, ठीक आहे, ॲट द टाइम ऑफ परचेस किंवा ज्यावेळेस आपण शेअर बाय करतोय ॲट द टाइम ऑफ परचेस और ॲट द टाइम ऑफ बाईंग शेअर, कॉस्ट ऑफ वन शेअर आपल्याला जर फाइंड करायची असेल, कॉस्ट ऑफ वन शेअर, टू फाइंड कॉस्ट ऑफ वन शेअर ॲट द टाइम ऑफ बाईंग द अमाऊंट ऑफ ब्रोकरेज अँड GST इज टू बी. तर आपल्याला विचारलं आहे की ह्या केसमध्ये जी मार्केट व्हॅल्यू असणार आहे शेअर्सची त्याच्यामधून आपण GST आणि ब्रोकरेज सबट्रॅक्ट करतो, ॲड करतो, मल्टिप्लाय करतो का डिवाइड करतो. ठीक आहे, या टाईपचे क्वेश्चन्स आपण, या टाईपचे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह केलेले आहे. आपल्या माहिती ऑब्व्हियसली आपण मल्टिप्लिकेशन करत नाही आहोत, डिव्हिजनसुद्धा करत नाही आहोत. तर आपल्याला बघायचं आहे की आपण ॲड करणार का सबट्रॅक्ट करणार. तर विचार करायचा आपण शेअर परचेस करतोय, ठीक आहे, शेअर आपण परचेस करतो म्हणजे काय, आपण काहीतरी शेअर विकत घेतोय, त्यामुळे ते शेअर घेण्यासाठी आपल्याला काहीतरी पैसे लागणार आहे, म्हणजेच काय मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर. एक शेअरची जी व्हॅल्यू असेल मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ युनिट्स, ती टोटल व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल शेअर्स, तेवढे पैसे मला द्यावे लागणार आहे. प्लस या व्यवहारामध्ये ब्रोकरेजसुद्धा एक ब्रोकर असणार आहे, ब्रोकरला मला ब्रोकरेज द्यावं लागणार आहे, त्या व्यक्तीला मला पैसे द्यावे लागणार आहे. म्हणजे मला शेअर्स घ्यायचे, शेअर घेण्यासाठी पैसे लागणार आहे, प्लस मला ब्रोकरेज द्यावे लागणार आहे, प्लस या ब्रोकरेजवरती GST सुद्धा आकारला जाईल, तो GST सुद्धा मला पे करावा लागणार आहे. म्हणजेच काय, मार्केट व्हॅल्यू ऑफ ऑल शेअर्स प्लस ब्रोकरेज प्लस GST. सो थोडक्यात काय करतो आपण, ब्रोकरेज आणि GST काय करतोय आपण ॲड करतोय. त्यामुळे इथे आन्सर असणार आहे ॲडेड टू. ठीक आहे, आणि ज्यावेळेस आपण ते सेल करणार आहोत, म्हणजे सपोज मी माझ्याकडचे शेअर मी सेल करते म्हणजे मला काहीतरी पैसे मिळणार आहे. ठीक आहे, मला काहीतरी अमाऊंट रिसीव्ह होणार आहे, ती अमाऊंट मला रिसीव्ह होणार आहे, प्लस या ट्रान्झॅक्शनमध्ये सुद्धा अगेन ब्रोकरेज असेल, GST असेल, तो सुद्धा मला पे करावा लागणार आहे. म्हणजे जी अमाऊंट मला रिसीव्ह होते त्या अमाऊंटमधून मला ब्रोकरची फी त्याला द्यावी लागणार आहे, त्या अमाऊंटमधून मला GST द्यावं लागणार आहे. सो त्या केसमध्ये आपण काय करणार आहोत, ह्या टर्म्स सबट्रॅक्ट करणार आहोत. ठीक आहे, समजलं. सो यासाठी आन्सर असणार आहे ऑप्शन ए. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2. Find the purchase price of share of face value ₹100. If it is at premium of ₹30, the brokerage rate is 0.3%. आपल्याला शेअर बाय करायचा आहे, परचेस करायचा आहे, तर ते परचेस करण्यासाठी किती अमाऊंट आपल्याला द्यावी लागेल, म्हणजे आपल्याला परचेस प्राईस फाइंड करायची आहे. ठीक आहे, काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे फॉर द शेअर. शेअरची फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹100. त्यानंतर प्रीमियम दिलेला, शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ ₹30. फेस व्हॅल्यू दिलेली आहे, प्रीमियम दिलेला आहे, ही अमाऊंटसुद्धा दिलेली आहे. म्हणजे याच्यावर आपण मार्केट व्हॅल्यू फाइंड करू शकतो, कारण आपण शेअर्स खरेदी किंवा विक्री करण्यासाठी नेहमी मार्केट व्हॅल्यूचा विचार करतो. मार्केट व्हॅल्यूच्या अकॉर्डिंग आपण शेअर्स सेल करतो किंवा परचेस करतो. फेस व्हॅल्यू दिलेली आहे, प्रीमियम दिलेला आहे, याच्यावर आपण लगेच मार्केट व्हॅल्यू फाइंड करू शकतो. कशी मार्केट व्हॅल्यू फाइंड करणार, शेअर इज ॲट प्रीमियम, याचा अर्थ काय, शेअर इज ॲट प्रीमियम म्हणजे मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त आहे, राईट. मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, आणि मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त असणार आहे, किती अमाऊंटनी, बाय प्रीमियम, राईट. मार्केट व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. सो फेस व्हॅल्यू होती 100, प्रीमियम आहे 30, त्यामुळे मार्केट व्हॅल्यू असणार ₹130. ठीक आहे, इथपर्यंत. त्यानंतर आपल्याला विचारलं परचेस प्राईस, फेस व्हॅल्यू, प्रीमियम दिलेला आहे, देन ब्रोकरेजसुद्धा दिलेला आहे 0.3%. ब्रोकरेज गिवन इज 0.3%. आता सांगा आपल्याला परचेस प्राईस आपण कशी फाइंड करणार. देअरफॉर परचेस प्राईस काय असणार आहे, मला शेअर्स घ्यायचे आहे, शेअर्स घ्यायचे म्हणजे काय, मार्केट व्हॅल्यूने तो शेअर मी घेणार आहे, म्हणजे मला किती अमाऊंट पे करावे लागणार आहे. शेअरची जी मार्केट व्हॅल्यू असणार ती मार्केट व्हॅल्यू मला पे करावी लागणार आहे, प्लस या व्यतिरिक्त मला ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा ह्या ट्रेडिंगमध्ये जो ब्रोकर आहे त्याला सुद्धा मला काहीतरी पैसे द्यावे लागणार आहे. बरोबर, पैसे मला द्यावे लागणार आहे, म्हणजेच मला अमाऊंट किती पे करावं लागणार आहे, मार्केट व्हॅल्यू प्लस जो ब्रोकरेजसाठी जे अमाऊंट जाणार आहे ते अमाऊंट, दॅट मीन्स मार्केट व्हॅल्यू प्लस ब्रोकरेज. आता जो आपण फर्स्ट क्वेश्चन बघितला त्यामध्ये आपण बघितलेलं की शेअर ज्यावेळेस आपण परचेस करतो त्यावेळेस ब्रोकरेज GST आपण ॲड करतो का सबट्रॅक्ट करतो. शेअर परचेस करतो त्यावेळेस आपण ब्रोकरेज ॲड करतोय. सो मार्केट व्हॅल्यू इज ₹130 प्लस ब्रोकरेज इज 0.3%. आता ब्रोकरेज आपण कशावरती कॅल्क्युलेट करतो, आपण शेअर सेल करतो, परचेस करतो मार्केट व्हॅल्यूवरती, त्यामुळे ब्रोकरेज सुद्धा लागणार आहे मार्केट व्हॅल्यूवरती. ठीक आहे, डिव्हिडंड लागतो फेस व्हॅल्यूवरती, आणि ब्रोकरेज जो असतो ब्रोकरेजसाठी आपण मार्केट व्हॅल्यू कन्सिडर करतो. सो 0.3% ऑफ मार्केट व्हॅल्यू. सो 130 प्लस 0.3% म्हणजे काय, 0.3 बाय 100
0.3% म्हणजे 0.3/100 मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू इज 130. ओके, सो 130 प्लस 0 त्यानंतर 0.3 इंटू 13 3.9/10 130 प्लस 0.39, so that is equal to 130.39. So purchase value or purchase price of a share given is ₹130.39. ठीक है, समझ लो. Next question, question number 3. Prashant bought 50 shares of face value ₹100 having market value ₹180. प्रशांतने 50 शेअर्स घेतले, नंबर ऑफ शेअर्स आहे 50. एका शेअरची फेस व्हॅल्यू होती 100 आणि तो शेअर त्याची मार्केट व्हॅल्यू ज्यावेळेस 180 होती त्यावेळेस त्यांनी हे शेअर्स घेतलेले आहे. याचा अर्थ काय, हे 50 शेअर्स घेण्यासाठी त्यांनी किती अमाऊंट पे केली. शेअर्स नेहमी मार्केट व्हॅल्यूला सेल किंवा परचेस केले जातात, त्यामुळे हे 50 शेअर्स घेण्यासाठी त्यांनी किती अमाऊंट पे केली असणार आहे, 50 मल्टिप्लाइड बाय 180. ओके, कंपनी गेव 40% डिव्हिडंड. कंपनीने 40% डिव्हिडंड दिलेला आहे. फाइंड द रेट ऑफ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आपल्याला इन्व्हेस्टमेंटवरती रेट ऑफ रिटर्न काय, म्हणजे इन्व्हेस्टमेंटवरती त्याला रिटर्न किती मिळेल त्याचं पर्सेंटेज फाइंड करायचं आहे. तर आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे, ज्यावेळेस आपल्याकडे डिव्हिडंड दिलेला असतो, रेट ऑफ रिटर्न विचारला असतो, तर आपण रेट ऑफ रिटर्न कसा कॅल्क्युलेट करतो. रेट ऑफ रिटर्न इज इक्वल टू टोटल डिव्हिडंड किती मिळाला. ठीक आहे, टोटल डिव्हिडंड किती झाला मिळाला, किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली होती, मल्टिप्लाइड बाय 100. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपल्याला सम इन्व्हेस्टेड किती आहे ती फाइंड करायची, डिव्हिडंड किती मिळतो ते फाइंड करायचं, आणि त्याच्यानंतर आपण आरवर फाइंड करू शकणार. सो सोल्युशन, नंबर ऑफ शेअर्स बॉट इज इक्वल टू 50, फेस व्हॅल्यू ₹100, मार्केट व्हॅल्यू ₹180. त्यामुळे सम इन्व्हेस्टेड किती असणार आहे, म्हणजे एवढे 50 शेअर्स घेण्यासाठी त्याला किती अमाऊंट लागली, किती अमाऊंट त्यांनी खर्च केली, अमाऊंट किती इन्व्हेस्ट केली. एका शेअरची प्राईस किती आहे ₹180, म्हणजे मार्केट व्हॅल्यूला आपण एक शेअर घेतो, असे किती शेअर्स घेतले 50. सो नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू, सो दॅट इज इक्वल टू 50 मल्टिप्लाइड बाय 180, सो 0090. सो सम इन्व्हेस्टेड इज ₹9,000. समजलेपर्यंत. त्यानंतर नेक्स्ट आहे सम इन्व्हेस्टेड फाइंड केला तर डिव्हिडंड जो असतो, डिव्हिडंडचा पर्सेंटेज आपल्याला दिलेला आहे 40%. डिव्हिडंड कशावरती दिला जातो, डिव्हिडंड हा नेहमी फेस व्हॅल्यूवरती दिला जातो. सो 40% ऑफ फेस व्हॅल्यू, सो 40/100 मल्टिप्लाइड बाय फेस व्हॅल्यू इज ₹100. आता हे आपण काय फाइंड करतो, डिव्हिडंड पर शेअर, एका शेअरमागे किती डिव्हिडंड आहे, बरोबर. 40% ऑफ फेस व्हॅल्यू, 40% ऑफ फेस व्हॅल्यू दॅट इज 40% ऑफ 100, सो ₹40. याचा अर्थ काय, एका शेअर मागे ₹40 मिळतात. असे किती शेअर्स आहे, नंबर ऑफ शेअर्स आहे 50, अँड देअरफॉर टोटल डिव्हिडंड, इवन तुम्ही इथे सुद्धा टोटल डिव्हिडंड इथेच कॅल्क्युलेट करू शकता. 40% ऑफ फेस व्हॅल्यू ऑफ 50 शेअर्स, सो 40% ऑफ 100 मल्टिप्लाइड बाय 50, इथे जरी कॅल्क्युलेट केलं तरी चालणार आहे. सो टोटल डिव्हिडंड किती असणार आहे, ₹40 मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ शेअर्स 50, ₹2000. ठीक आहे, सम इन्व्हेस्टेड मिळाला, टोटल डिव्हिडंड मिळाला. सो लास्ट असणार आहे ROR, रेट ऑफ रिटर्न काय असणार आहे, दॅट इज इक्वल टू डिव्हिडंड इज ₹2000, सम इन्व्हेस्टेड इज ₹9,000 मल्टिप्लाइड बाय 100, सो दॅट इज इक्वल टू 200/9. डिव्हिजन जर आपण केली 200 डिवायडेड बाय 9, so 22.22%, and therefore rate of return on given investment is 22.22%. Next question, question number 4. Find the amount received when 300 shares of face value ₹100 were sold at a discount of ₹30. आपल्याला अमाऊंट रिसिव्ह फाइंड करायची आहे. ट्रान्झॅक्शन काय झालं की 300 शेअर्स सेल केले गेले, शेअर्स सेल केले आणि त्यामधून किती पैसे मिळाले ते आपल्याला फाइंड करायचे आहे. कंडिशन्स काय काय दिलेले आहेत, त्या शेअरची फेस व्हॅल्यू आहे ₹100, त्यानंतर शेअर्स वर सोल्ड ॲट डिस्काउंट ऑफ ₹30. डिस्काउंट दिलेलं आहे ₹30, म्हणजे काय, शेअर जसं ते आपण नेहमी मार्केट व्हॅल्यूला सेल किंवा परचेस करतो. फेस व्हॅल्यू दिलेली आहे, डिस्काउंट दिलेलं आहे, याच्यावरून आपण मार्केट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. मार्केट व्हॅल्यू आपल्याला मिळणार, एका शेअर्सची मार्केट व्हॅल्यू आपल्याला मिळणार. तर अशा पद्धतीने 300 शेअर्स, मग मार्केट व्हॅल्यू एका शेअरची मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ शेअर्स, यातून आपल्याला मिळणार टोटल अमाऊंट रिसिव्ड. क्लिअर आहे कसा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. सो सोल्युशन, नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू 300, शेअरची फेस व्हॅल्यू आहे
₹100. त्यानंतर शेअर्स वेअर सोल्ड ॲट डिस्काउंट ऑफ ₹30. डिस्काउंट मेन्शन केलेलं आहे. डिस्काउंट आहे याचा अर्थ काय, शेअरची मार्केट व्हॅल्यू कमी आहे. ठीक आहे, डिस्काउंट आहे म्हणजे काय, सध्याची व्हॅल्यू कमी झालेली आहे फेस व्हॅल्यूपेक्षा. याचा अर्थ काय, फेस व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू, एफ इज ग्रेटर दॅन MV, अँड देअरफॉर मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, फेस व्हॅल्यू मार्केट व्हॅल्यूपेक्षा मोठी आहे. सो मार्केट व्हॅल्यू काय असणार आहे, फेस व्हॅल्यूमधून आपल्याला सबट्रॅक्ट करायचं आहे डिस्काउंट. ओके, फेस व्हॅल्यू आहे 100, डिस्काउंट आहे 30, त्यामुळे मार्केट व्हॅल्यू असणार आहे ₹70. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला फाइंड करायचं आहे अमाऊंट रिसिव्ड व्हेन 300 शेअर्स वेअर सोल्ड. ओके, अँड देअरफॉर 1 शेअर मार्केट व्हॅल्यू, 1 शेअर वॉज सोल्ड ॲट मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹70. असे किती शेअर्स सेल केले गेले, 300. सो 300 शेअर्स वेअर सोल्ड. एका शेअरसाठी मार्केट व्हॅल्यू 70, त्यामुळे 300 शेअरसाठी किती व्हॅल्यू असणार आहे, 300 मल्टिप्लाइड बाय 70, 21,000 रुपीज, 21,000. अँड हेन्स अमाऊंट रिसिव्ड वेन 300 शेअर्स वेअर सोल्ड इज ₹21,000. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. Find the number of shares received when ₹60,000 was invested in shares of face value ₹100 and market value ₹120. आपल्याला फाइंड करायचं नंबर ऑफ शेअर्स रिसिव्ड. जर ₹60,000 इन्व्हेस्ट केले, ₹60,000 इन्व्हेस्ट केल्यानंतर किती शेअर्स मला मिळणार ते फाइंड करायचं आहे. शेअरची फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹100, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹120. ठीक आहे, समजलं क्वेश्चन काय की टोटल ₹60,000 इन्व्हेस्ट केले, तर मला असे नंबर ऑफ शेअर्स किती मिळणार आहे ते फाइंड करायचं आहे. सो ₹60,000 कसे इन्व्हेस्ट होणार आहे, नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय प्राईस पेड फॉर 1 शेअर. बरोबर, प्राईस फॉर 1 शेअर. एका शेअरची किती प्राईस होती, त्याला जर मी नंबर ऑफ शेअर्सने मल्टिप्लाय केलं तर मला टोटल सम इन्व्हेस्टेड किंवा टोटल अमाऊंट मिळणार आहे. प्राईस फॉर 1 शेअर म्हणजे काय, शेअरसाठी आपल्याकडे फेस व्हॅल्यू आहे, मार्केट व्हॅल्यू आहे. आपण कोणती व्हॅल्यू घेणार, शेअर आपण नेहमी मार्केट व्हॅल्यूने सेल करतो किंवा परचेस करतो, त्यामुळे इथे आपल्याला घ्यावी लागणार आहे मार्केट व्हॅल्यू. सो मार्केट व्हॅल्यू नंबर ऑफ शेअर्स यांचा प्रॉडक्ट असणार आहे ₹60,000. आपल्याला नंबर ऑफ शेअर्स फाइंड करायचं, सो 60,000ला मार्केट व्हॅल्यूने डिवाइड करा, दॅट विल बी युअर आन्सर. आता इथे फेस व्हॅल्यू सुद्धा दिलेली आहे, त्याचा काहीच यूज नाही, जस्ट ते तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी दिलेलं आहे. कारण ज्यावेळेस आपण नंबर ऑफ शेअर्स कॅल्क्युलेट करणार त्यावेळेस फेस व्हॅल्यू घ्यायची का मार्केट व्हॅल्यू घ्यायची, हे इथे कन्फ्युजन करण्यासाठी ही व्हॅल्यू दिलेली आहे, अदरवाईज त्याचा काहीच यूज नाही आहे. सो सोल्युशन, सम इन्व्हेस्टेड, किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली आहे, इज इक्वल टू ₹60,000. ओके, फेस व्हॅल्यू ₹100, ज्याचा काहीच यूज नाही आहे, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹120. सो देअरफॉर, और असं लिहू शकतो आपण, सिन्स सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड मल्टिप्लाइड बाय कॉस्ट ऑफ 1 शेअर, किंवा याला असं लिहू शकतो नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय मार्केट व्हॅल्यू. ओके, देअरफॉर 60,000 एवढी सम इन्व्हेस्ट केली, नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड multiplied by market value is ₹120, and therefore number of shares is equal to 60,000 divided by 120, and therefore number of shares is equal to 6,000 by 12, 500. So 6,000 एवढ्या रुपीजमध्ये 500 शेअर्स परचेस केले, आणि एका शेअरची प्राईस आहे किंवा कोणत्या रेटने परचेस केले गेले आहे, एका शेअरसाठी ₹120 पे केलेले आहे. ठीक आहे, हे समजलं. सम इन्व्हेस्टेड इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू कॉस्ट ऑफ 1 शेअर. याचा अर्थ काय, सपोज माझ्याकडे ₹10चा 1 शेअर आहे, असे जर मी 100 शेअर्स घेतले, ₹10चे 1 शेअर आहे, असे जर मी 100 शेअर घेतले तर मला किती पैसे द्यावे लागतील, आपण ते कसं फाइंड करणार, 10 मल्टिप्लाइड बाय 100. सो सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स मल्टिप्लाइड बाय कॉस्ट ऑफ 1 शेअर, दॅट इज मार्केट व्हॅल्यू. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन स्टेटमेंट केअरफुली वाचा, काय सांगितलं आहे. श्रीमती मीता अग्रवाल इन्व्हेस्टेड ₹10,200 वेन मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर इज ₹100. मीता अग्रवाल यांनी ₹10,200 एवढे इन्व्हेस्ट केलेले आहे, ज्यावेळेस शेअरची मार्केट व्हॅल्यू होती ₹100. मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय, ₹100 ह्या रेटने त्यांनी ते शेअर्स घेतलेले आहे किंवा परचेस केलेले आहे. ओके, त्यासाठी त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली होती ₹10,200ची. शी सोल्ड 60 शेअर्स वेन द मार्केट व्हॅल्यू वॉज ₹125. आता या अमाऊंटमध्ये जेवढे शेअर्स त्यांना मिळाले त्याच्यामधले
60 शेअर्स त्यांनी सेल केले ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू होती 125 अँड सोल्ड रिमेनिंग शेअर्स वेन द मार्केट व्हॅल्यू वॉज ₹90. आणि त्यानंतर 60 व्यतिरिक्त जे उरलेले शेअर्स आहेत ते शेअर्स त्यांनी सेल केलेले जेव्हा मार्केट व्हॅल्यू होती ₹90. शी पेड 0.1% ब्रोकरेज फॉर ईच ट्रेडिंग. आणि ह्या प्रत्येक ट्रेडिंगसाठी त्यांनी 0.1% ब्रोकरेज पे केलेला. म्हणजे शेअर्स त्यावेळेस त्यांनी विकत घेतले आहे किंवा शेअर ज्यावेळेस त्यांनी परचेस केले आणि शेअर ज्यावेळेस त्यांनी सेल केले दोन्ही वेळेस त्यांना ब्रोकरेज द्यावं लागलं 0.1%. ब्रोकरेज आपण कोणत्या अमाऊंटवरती देतो? ब्रोकरेज आपण नेहमी मार्केट व्हॅल्यूवरती देतो. ही गोष्ट लगेच आपल्या लक्षात आली पाहिजे. फाइंड वेदर शी मेड प्रॉफिट ऑर लॉस अँड हाऊ मच. मग आता ह्या ट्रेडिंगमध्ये त्यांना प्रॉफिट झाला का लॉस झाला आणि किती किती असणार आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. क्वेश्चन स्टेटमेंट क्लिअर आहे बघा. काय काय सांगितलं आहे. मीता अग्रवाल यांनी काय केलं 10,200 एवढे अमाऊंट इन्व्हेस्ट केली आणि हे अमाऊंट इन्व्हेस्ट करून त्यांनी काही शेअर्स खरेदी केलेले आहे. नंबर ऑफ शेअर्स आपल्याला दिलेले नाही आहे बट आपल्याला सांगितलं की एका शेअरची प्राईस आहे मार्केट व्हॅल्यू आहे ₹100 म्हणजे एक शेअरसाठी ₹100. या पद्धतीने त्यांनी पैसे पे करून त्यांनी अमाऊंट पे केली आहे ₹10,200 आणि त्यांनी काही नंबर ऑफ शेअर्स घेतलेले आहेत. तर ह्या रिलेशन आपण नंबर ऑफ शेअर्स फाइंड करू शकतो बरोबर. नंबर ऑफ शेअर्स काय असणार किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली आणि एका शेअरसाठी किती प्राईस पे केली. सो 10200 डिवायडेड बाय 100 तर नंबर ऑफ शेअर्स आपल्याला मिळते 102. ओके समजले इथपर्यंत. सो त्यांनी थोडक्यात काय 102 शेअर्स घेतलेले आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं एकदा हे तर त्यांचं परचेसिंग झालं त्यांनी शेअर्स खरेदी केले. मग त्यानंतर काय केलं त्यांनी काही दिवसानंतर हे जे शेअर्स आहे हे त्यांनी सेल केले. परचेस केला. परचेस करताना ब्रोकरला काहीतरी अमाऊंट द्यावी लागणार आहे. ब्रोकरेज इथे सुद्धा कन्सिडर करावं आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. ॲट परचेसिंग ऑल्सो ब्रोकरेज विल बी चार्ज. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी काय केलं हे जे शेअर्स आहे त्यांनी सेल केले. आता सेल कसे केले त्यामधले त्यांनी 60 शेअर्स आधी सेल केले ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू होती ₹125. रिमेनिंग म्हणजे काय 102 - 60 हे शेअर्स त्यांनी सेल केले ज्यावेळेस मार्केट व्हॅल्यू होती ₹90 आणि सेलिंगच्या वेळेस सुद्धा त्यांना ब्रोकरेज पे करावं लागणार आहे. दोन्ही ठिकाणी ब्रोकरेज पर्सेंटेज आहे 0.1%. ओके. तर आपल्याला टोटल सांगायचं की त्यांनी जेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्यांना जेवढं काही प्रॉफिट झालेलं आहे किंवा त्यांना जो काही रिटर्न मिळाला आहे त्याचा यूज करून आपल्याला डिसाईड करायचं की ह्या ट्रेडिंगमध्ये त्यांना प्रॉफिट झाला का लॉस झाला. ठीक आहे समजलं. तर सगळ्यात आधी आपण काय करू हा क्वेश्चन 2 पार्टमध्ये डिवाइड करू. फर्स्ट ज्यावेळेस ते शेअर्स परचेस करतात त्यावेळेस काय होतं आणि शेअर ज्यावेळेस ते सेल करतात त्यावेळेस काय होतं आणि मग त्या व्हॅल्यूचं कंपॅरिझन करून आपण डिसाईड करू प्रॉफिट आहे का लॉस आहे. सो सोल्युशन सगळ्यात आधी शेअर्स परचेस केले गेले. फर्स्ट पार्ट परचेसिंग. परचेसिंगसाठी मार्केट व्हॅल्यू आहे शेअरची ₹100 आणि त्यांनी किती इन्व्हेस्टमेंट केली किंवा असं आपण बोलू शकतो सम इन्व्हेस्टेड किती आहे. सम इन्व्हेस्ट केली त्यांनी ₹10,200 एवढे पैसे त्यांनी इन्व्हेस्ट केले. एक शेअरची प्राईस आहे 100 त्यामुळे नंबर ऑफ शेअर्स काय असणार आहे देअरफॉर किंवा असं आपण लिहू शकतो सम इन्व्हेस्टेड म्हणजे किती शेअर्स परचेस केले म्हणजे नंबर ऑफ शेअर्स परचेस मल्टिप्लाइड बाय एक शेअर घेण्यासाठी किती अमाऊंट पे केली म्हणजेच काय मार्केट व्हॅल्यू. शेअर्सने मी मार्केट व्हॅल्यूला परचेस केले जातं किंवा सेल केले जातं. सो 10200 अपॉन 100 मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड. सो टोटल त्यांनी नंबर ऑफ शेअर्स किती परचेस केले देअरफॉर नंबर ऑफ शेअर्स परचेस्ड इज इक्वल टू 102. ठीक आहे. 102 शेअर्स त्यांनी परचेस केलेला आहे. परचेस करताना त्यांनी परचेस करताना त्यांनी ब्रोकरेज दिलेला आहे. ब्रोकरेज इज इक्वल टू ब्रोकरेज किती आहे 0.1%. ब्रोकरेज कशावर देतो आपण मार्केट व्हॅल्यूवरती देतो. सो 0.1% ऑफ मार्केट व्हॅल्यू. 0.1 म्हणजे काय 0.1 अपॉन 100. 0.1% म्हणजे 0.1 अपॉन 100 इंटू मार्केट व्हॅल्यू आहे 100 बट हे तर एका शेअरसाठी ब्रोकरेज झालं. असे किती शेअर्स घेतलेले आहे 102 त्यामुळे याला आपण मल्टिप्लाय करणार 102 इथे लिहिणार आपण टोटल ब्रोकरेज. तर इथे तुम्ही ब्रोकरेज पर शेअर फाइंड करू शकता. त्यानंतर त्या अमाऊंटला तुम्ही 102 मल्टिप्लाय करा त्याच्यातून तुम्हाला टोटल ब्रोकरेज मिळणार आहे किंवा मग तुम्ही टोटल ब्रोकरेज इक्वल टू 0.1% ऑफ मार्केट व्हॅल्यू मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ शेअर्स असं सुद्धा करू शकता. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 10.2.1 इंटू 102 इज इक्वल टू 10.2. सो टोटल ब्रोकरेज त्यांनी किती दिलेलं आहे 10.2. समजले इथपर्यंत. सगळ्यात आधी आपण किती इन्व्हेस्टमेंट केली ते आपल्याला माहिती आहे. नंबर ऑफ शेअर्स फाइंड केले. ब्रोकरेज आपल्याला मिळालेला ॲट द टाइम ऑफ परचेस असं लिहू आपण ॲट दी टाइम ऑफ परचेस. ठीक आहे.
आता परचेसचं एवढी इन्फॉर्मेशन सफिशियंट आहे. आता आपण बघूया ज्यावेळेस हे शेअर सेल केलं जातं म्हणजे ॲट द टाइम ऑफ सेलिंग, परचेसिंग अँड सेलिंग. सेलिंगच्या वेळेस काय होतं आहे, 60 शेअर्स सेल केले जात आहे ॲट मार्केट व्हॅल्यू 125ला, मार्केट व्हॅल्यू 125 आणि रिमेनिंग म्हणजे काय 102 मायनस 60 म्हणजे किती असणार आहे 42 शेअर्स सेल केले जात आहे वेन मार्केट व्हॅल्यू वॉज ₹90. सो ज्यावेळेस 60 शेअर्स 125 या मार्केट व्हॅल्यूने विकल्या गेले त्यावेळेस शेअर्सची सेलिंग प्राईस काय असणार आहे, सेलिंग प्राईस मार्केट व्हॅल्यूने शेअर्स विकले जात आहे 125 मार्केट व्हॅल्यू आहे, असे किती शेअर्स आहे 60, तर ही असणार आहे सेलिंग प्राईस. सो सेलिंग प्राईस विल बी ₹7500. ही झाली सेलिंग प्राईस. शेअर्स सेल केले जातात, एक ट्रेडिंग होते, एक ट्रान्झॅक्शन होतं, म्हणजे इथे अगेन ब्रोकरेज येणार आहे. ब्रोकरेज दिलेलं आहे 0.1%. देअरफॉर इथे ब्रोकरेज किती असणार आहे या केसमध्ये, ब्रोकरेज इज इक्वल टू 0.1% ऑफ मार्केट व्हॅल्यू. हे झालं एका शेअरसाठी. असे किती शेअर्स आहे, असे 60 शेअर्स आहे. सो टोटल ब्रोकरेज असणार आहे 0.1% of 125 multiplied by 60. So that is equal to 0.1 upon 100 multiplied by 125 multiplied by 60. So हे असणार आहे 0.1 multiplied by 125 into 6 750 upon 10 7.5 रुपीज 7.5. ठीक आहे, म्हणजे ज्यावेळेस हे 60 शेअर्स सेल केले गेले त्यावेळेस सेलिंग प्राईस होती ही आणि ब्रोकरेज आला एवढं. आता ह्या केसमध्ये त्यांना सेलिंग प्राईस आहे बट टोटल अमाऊंट किती रिसीव्ह होणार आहे, टोटल अमाऊंट रिसीव्ह ज्यावेळेस आपण सेल करतो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण शेअर्स सेल करतो त्यावेळेस GST ब्रोकरेज ह्या सगळ्या गोष्टी आपण मायनस करतो. मायनस का करतो, कारण सेल करतो आपल्याला काहीतरी पैसे मिळणार आहे. ठीक आहे, आपल्याला पैसे मिळणार बट ह्या पैशांमधून आपल्याला ब्रोकरेज पण द्यायचं आहे, GST पण पे करायचं, म्हणजे ही अमाऊंट आपल्याला काय करावं लागणार आहे, सबट्रॅक्ट करावी लागणार आहे. त्यामुळे टोटल अमाऊंट रिसिव्ह काय असणार आहे, टोटल सेलिंग प्राईस दॅट इज 7500. एवढे पैसे मला मिळणार होते बट ह्या अमाऊंटमधून मी देते ब्रोकरेज ₹7.5चा 7492.5. ठीक आहे, तर एवढी अमाऊंट त्यांनी रिसिव्ह होणार आहे ज्यावेळेस 60 शेअर्स त्यांनी सेल केले. समजले इथपर्यंत. आता नेक्स्ट काय झालेलं आहे, त्यांनी 42 शेअर्स सेल केले ₹90. तर सेम पद्धतीने आपल्याला या केसमध्ये किती अमाऊंट रिसिव्ह झालेली असणार आहे ते कॅल्क्युलेट करायचं. सो सेकंड पार्ट, सेलिंग प्राईस ऑफ 42 शेअर्स किती असणार आहे, एका शेअरसाठी ₹90 पे केले असे किती शेअर्स आहेत 42, त्यामुळे सेलिंग प्राईस किती असणार आहे ₹3780. ही झाली सेलिंग प्राईस. जेवढी अमाऊंट त्यांना मिळणं एक्सपेक्टेड आहे बट याच्यामधून अगेन ब्रोकरेज जाणार आहे. हे सुद्धा एक ट्रान्झॅक्शन झालं, एक ट्रेडिंग झालं, याच्यामध्ये सुद्धा काहीतरी ब्रोकरेज जाणार आहे. ब्रोकरेज किती जाणार आहे, टोटल ब्रोकरेज इज इक्वल टू 0.1% ऑफ मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू आहे ₹90. हे झालं एका शेअरसाठी. असे किती शेअर्स आहे, 42 शेअर्स आहे. सो 0.1 अपॉन 100 multiplied by 90 multiplied by 42. So that is equal to 0.9 multiplied by 42 upon 10. Okay. So this is part 1, part 2, now part 3. So total brokerage is equal to 0.9 into 42 divided by 10. ही व्हॅल्यू किती असणार आहे, 42 into 9 37.8 divided by 10. So that is equal to 3.78. एवढा झाला ब्रोकरेज. ओके, त्यामुळे ह्या ट्रान्झॅक्शनमध्ये, ह्या ट्रेडिंगमध्ये किती पैसे त्यांना मिळणार आहे, टोटल अमाऊंट रिसिव्ड असणार आहे. एक्सपेक्टेड होता एवढे पैसे मिळायला पाहिजे पण याच्यामधून त्यांना ब्रोकरेज द्यावं लागतं, त्यामुळे -3.78. सबट्रॅक्शन किती असणार आहे, -3.78. सो 0.22, त्यानंतर इथे असेल 6, देन 7, 3, सो 3776.22 रुपीज. तर आता आपल्याला डिसाईड करायचं त्यांना प्रॉफिट झाला का लॉस झाला.
प्रॉफिट झाला का लॉस झाला याचा अर्थ काय, मी किती पैसे गुंतवले आणि मला किती रिटर्न मिळाले, म्हणजे मला जे पैसे मिळाले, शेअर सेल केल्यानंतर जी अमाऊंट मला मिळाली ती मी केलेल्या इन्व्हेस्टमेंटपेक्षा जर जास्त असेल तर मला प्रॉफिट होणार आहे, जी अमाऊंट मला मिळते ती जर कमी असेल तर मला लॉस होणार आहे, बरोबर. तर सगळ्यात आधी आपल्याला बघायचं की शेअर्स खरेदी करण्यासाठी किती टोटल अमाऊंट लागली होती. शेअर्स खरेदी करायचं म्हणजे हा पार्ट पर्चेसिंग. इथे आपण याच्या पुढे हे सुद्धा कॅल्क्युलेट करू. आपण इथे काय केलं, फक्त टोटल ब्रोकरेज कॅल्क्युलेट केलेलं आहे, बट टोटल शेअर्स परचेस करण्यासाठी टोटल किती अमाऊंट इन्व्हेस्ट झाली ते आपण फाइंड नाही केलेली. तर यानंतर आपण अजून एक स्टेप करूया. सो टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड, किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली, एवढे शेअर्स खरेदी करायचे त्यासाठी किती प्राईस लागली 10200, आणि त्यानंतर आपल्याला काही ब्रोकरेज सुद्धा द्यावा लागणार आहे, बरोबर. म्हणजे तेवढे अमाऊंट मला द्यावे लागणार आहे, इन्व्हेस्ट करावे लागणार आहे, त्यामुळे तो ब्रोकरेज 10.2 10210.2. सो दिस इज टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. ज्यावेळेस आपण परचेस करतो त्यावेळेस ब्रोकरेज जीएसटी आपण ॲड करतो, जेव्हा सेल करतो तेव्हा आपण ते मायनस करतोय. फक्त असं लक्षात नका ठेवू, त्याच्या मागचं लॉजिक सुद्धा लक्षात घ्या की का आपण ॲड करतो, का आपण सबट्रॅक्ट करतोय. तर आता आपल्याला काय कम्पेअर करायचं आहे, प्रॉफिट आहे का लॉस आहे, किती पैसे इन्व्हेस्ट केले, टोटल अमाऊंट एवढी इन्व्हेस्ट केली, सेल केल्यानंतर किती पैसे मिळाले, सेल केल्यानंतर किती पैसे मिळाले, दिस अमाऊंट प्लस दिस अमाऊंट यांची ॲडिशन करा. ही ॲडिशन आणि हा नंबर याचं कंपॅरिझन करा, याच्यावर तुम्हाला समजेल की आपल्याला प्रॉफिट झाला आहे का लॉस झालेला आहे. सो फायनली सोल्युशनमध्ये आपण असं लिहू, देअरफॉर टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड while purchasing is equal to rupees 10210.2 आणि total amount received and total amount received after sale is equal to ती अमाऊंट असणार आहे फर्स्ट ट्रान्झॅक्शनमधून 7492.5 एवढी अमाऊंट मिळाली, आणि रिमेनिंग शेअर्स ज्यावेळेस सेल केले त्यावेळेस अमाऊंट मिळाली आहे दिस 3776.22. ॲडिशन किती असणार आहे बघा, 7492.5 आणि 3776.22. 11268.72 रुपीज एवढी अमाऊंट इन्व्हेस्ट केली परचेस करताना, आणि एवढी अमाऊंट रिसीव्ह झाली आफ्टर सेल, म्हणजे सेल केल्यानंतर जास्त अमाऊंट मिळालेली आहे. जास्त अमाऊंट मिळाली याचाच अर्थ काय, दिस इम्प्लाइज देअर इज प्रॉफिट, बरोबर. फायदा झाला नाही ते, सो देअर इज प्रॉफिट. आपल्याला विचारलं होतं फाइंड वेदर शी मेड प्रॉफिट ऑर लॉस अँड हाऊ मच, अँड अमाऊंट किती आहे, किती प्रॉफिट झाला त्यांना, अमाऊंट इज या दोन नंबरची सबट्रॅक्शन, म्हणजेच काय 11268.72 मायनस 10210.2 म्हणजे 20, अँड अमाऊंट इज रुपीज 1058.52. तर अशा पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची, बऱ्याचदा असं होतं की ब्रोकरेज आपण विसरतो. ब्रोकरेज केव्हा केव्हा लागणार आहे, आपण शेअर्स परचेस करतो तेव्हा ब्रोकरेज लागणार आहे, शेअर्स आपण सेल करतो तेव्हा ब्रोकरेज लागणार आहे. सेल दोन टप्प्यांमध्ये गेलेला, आधी काही सेल केलं नंतर काही सेल केलं, बट प्रत्येक स्टेजला प्रत्येक वेळी ज्यावेळेस आपण शेअर सेल करतो प्रत्येक ठिकाणी ब्रोकरेज हा लागणार आहे. त्यामुळे तो ब्रोकरेज तुम्हाला कन्सिडर करायचा आहे. सेल करतोय ब्रोकरेज मायनस करा, त्यानंतर ज्यावेळेस आपण परचेस करतोय ब्रोकरेज ॲड करा, दॅट्स इट.